applications of mathematical logic towards switching circuits. त्यामध्ये फर्स्ट टाइपचा क्वेश्चन राइट डाउन. Express the following circuits in the symbolic form of logic. Express the following circuits in the symbolic form of logic and write the input output table. And write the input output table. तर वन बाय वन आपण एक एक एक्झाम्पल पाहणार आहेत. आधी फर्स्ट एक्झाम्पलसाठी ही फर्स्ट डायग्राम काढायची आहे स्विचिंग सर्किटची. फर्स्ट डायग्राम आधी तुम्ही ड्रॉ करून घ्या, कारण ती डायग्राम ड्रॉ करत असतानाच त्याच्यामधले स्विचेसच्या कॉम्बिनेशनमधले ऑब्झर्वेशन्स तुमचे क्लिअर होऊन जातील. दिस वन इज द फर्स्ट स्विचिंग सर्किट. दोन पार्ट त्या क्वेश्चनमध्ये. फर्स्ट पार्ट म्हणजे आपल्याला या स्विचिंग सर्किट्सचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन द्यायचं आहे. सिम्बॉलिक फॉर्ममध्ये आपल्याला हे लिहायचे आहेत, लॉजिकच्या सिम्बॉलिक फॉर्ममध्ये. आणि सेकंड म्हणजे त्याचा इनपुट आउटपुट टेबल तयार करायचा आहे. आधी आपण याचा फर्स्ट पार्ट बघूया, तो म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म. तो सिम्बॉलिक फॉर्म लिहिण्याचं जे रिप्रेझेंटेशन आहे, आधी यामध्ये मुख्य स्विचेस किती आहेत ते काउंट करायचे. आता मुख्य म्हणजे काय की समजा S1 हे स्विच एक झालं, S1 डॅश हे त्याचं कॉम्प्लिमेंटरी झालं. जसं आपल्याकडे आपण लॉजिकमध्ये स्टेटमेंट P आणि निगेशन P, मग मुख्य आपण Pच घेतो, नंतर त्याच्यामध्ये त्याचा निगेशन Pचा कॉलम आपण तयार करतो. तर S1 आणि S1 डॅश असे जर दोन असतील तर फक्त S1च घ्यायचे. आता इथं कॉम्प्लिमेंटरी स्विच एकही नाही आहे, त्यामुळे मुख्य स्विचेस S1, S2 आणि S3 असे तीन स्विचेस आहेत. एखाद्या वेळी काय होतं डायग्राममध्ये, आता पुढे आपल्या एक्झाम्पल्समध्ये लक्षात येईल की एक एक स्विच 2-2, 3-3 वेळा वापरलं जातं. आता जसं या सेकंड एक्झाम्पलमध्ये पहा, एक S1 आहे, दुसरं S1 डॅश आहे, S2 आहे, S2 डॅश आहे. याचा अर्थ चार स्विचेस नाही घ्यायचे, मुख्य दोनच आहे. मुख्य दोन कुठले, S1 आणि S2, हे दोन तर त्याचे कॉम्प्लिमेंटरी आहेत. त्यामुळे इथं मुख्य स्विचेस चार नाही झाले, या डायग्राममध्ये मुख्य स्विचेस दोनच होतील, एक S1 आणि दुसरं S2. पण इथे मात्र मुख्य स्विचेस तीन आहेत, S1, S2 आणि S3. ओके. मग आता तीन मुख्य स्विचेस आहेत. या प्रत्येक स्विचला आपल्याला रिप्रेझेंटेशन द्यावं लागेल. मग हे रिप्रेझेंटेशन कशा प्रकारे द्यायचं, लेट P denotes switch S1 क्लोज्ड. आता इथे बरेच जण याच्यावरती पुन्हा आणखी काही क्वेश्चनिंगवरती येतात की क्लोज्डच का, हे इथं जोडलेलं दिसत नाही आहे डायग्राममध्ये, मग क्लोज का घेतलं. हा जस्ट त्याचा एक सिम्बॉल आहे, त्याचं एक नोटेशन आहे. बाय डिफॉल्ट आपल्याला प्रत्येक स्विच हे क्लोज्डमध्येच लिहायचं आहे, ओपन लिहायचंच नाही आहे.
म्हणजे ऑन स्टेट ही बाय डिफॉल्ट आपल्याला कन्सिडर करायची आहे. टेबल आपण ज्यावेळी त्याचा तयार करू तिथं मग ऑन येणार, ऑफ येणार, सगळे कॉम्बिनेशन्स विचारात घ्यायचेच आहेत. त्यामुळं इनिशियली जे आपण पी क्यू आर वगैरे स्टेटमेंट गृहीत धरणार त्यावेळी हे सर्व स्विचेस या प्रकारे लिहू शकतो, स्विच S1 क्लोज्ड, किंवा फक्त आपण असं जरी लिहिलं, लेट पी डिनोट द स्विच S1, पी डिनोट द स्विच S1, या प्रकारेही तुम्ही असं लिहू शकता, द स्विच S1. Okay, Q denote the switch S2. Q denote the switch S2. and तिसरं स्विच पण त्यामध्ये आहे S3, त्याला आपण R गृहीत धरू, R denote the switch S3. काही ठिकाणी असंही लिहिलं जातं, P denote switch S1 closed, Q denotes switch S2 closed and R denote switch S3 closed. दोन्हीपैकी कुठलंही चालतं, फक्त स्विच ओपन वगैरे असं लिहायचं नाही, डिफॉल्ट घेतले तर क्लोज्डच घ्यायचे. ओके, जेवढे स्विचेस आहेत त्यांना आपण आपल्या लॉजिकमधल्या पी क्यू आरचे नोटेशन्स देऊन टाकले. S1ला P म्हटलं, S2ला Q म्हटलं, S3ला R म्हटलं. ओके, आता आपल्याला या स्विचिंग सर्किटचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन द्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला काही खूप डिटेल देत बसायची गरज नाही की कोण कुणाच्या सिरीजमध्ये, मग सिरीज म्हणजे काय, पॅरलल म्हणजे काय, हे काहीही लिहित बसण्याची गरज नाही. डायरेक्टली आपण लिहू शकतो, देअरफॉर द symbolic form of given switching circuit is, फक्त स्विचेस ॲज्युम करायचे आणि डायरेक्टली त्याचा सिम्बॉलिक फॉर्म रिप्रेझेंट करायचा. आता सिम्बॉलिक फॉर्म रिप्रेझेंट करत असताना काय करायचं आहे, डायग्राम ऑब्झर्वेशन आपलं खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये एक करंट फ्लो असा आहे, इथे करंट डिवाइड होतोय, म्हणजे दोन ब्रँचेस आहेत. दोन ब्रँचेस ज्या ठिकाणी असतील, 2 ब्रँचेस 3 ब्रँचेस, प्रत्येक ब्रँच म्हणजे एक पार्ट झाला, त्याला आपण एका ब्रॅकेटमध्ये रिप्रेझेंट करणार जर एकापेक्षा जास्त स्विचेस असतील तर. आता या ब्रँचमध्ये एकच स्विच आहे, कुठलं, S1, आणि ही दुसरी ब्रँच जी आहे ती या पहिल्या ब्रँचला पॅरलल आहे, बरोबर आहे. ही ब्रँच या ब्रँचला पॅरलल आहे. आता ही दुसरी ब्रँच जी आहे त्याच्यामध्ये जे 2 स्विचेस आहेत, S2 आणि S3, हे सिरीजमध्ये आहेत. म्हणजे या दोघांचं सिरीज कॉम्बिनेशन ह्याच्या पॅरललमध्ये आहे. आता S1 म्हणजे काय, S1 म्हणजे P, बरोबर. त्याच्या पॅरललमध्ये, पॅरलल म्हणजे डिजंक्शन, बरोबर. S1 म्हणजे P, त्याच्या पॅरललमध्ये आता हे कॉम्बिनेशन आहे. आता इथं 2 स्विचेस आहेत, म्हणजे ब्रॅकेट टाकावं लागेल. हे दोघं जण कुठल्या कॉम्बिनेशनमध्ये आहेत, सेरीजमध्ये. आणि सेरीज म्हणजेच कंजंक्शन, सेरीज म्हणजे कंजंक्शन. S2ला आपण लिहू शकतो Q, कारण S2 म्हणजे आपण Q घेतला आहे. कंजंक्शन S3 म्हणजे R. This is the symbolic form of given switching circuit.
दिलेल्या स्विचिंग सर्किटचा हा सिम्बॉलिक फॉर्म झाला, सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन झालं. पी डिसजंक्शन, क्यू कंजंक्शन आर. गॉट दिस? ही एक ब्रँच आहे, ही एक ब्रँच आहे, दोन ब्रँच आहेत. म्हणजे हा पार्ट आणि हा पार्ट एकमेकांना पॅरललमध्ये. पॅरलल म्हणजे डिसजंक्शन, पॅरलल म्हणजे डिसजंक्शन. पहिल्या ब्रँचमध्ये एकच स्विच आहे म्हणून पी लिहिला. इथे जर दोघं जण असते, इथे जर दोघं जण असते तर त्यांचं परत सिरीज कॉम्बिनेशन असेल तर त्यांना परत ब्रॅकेट टाकावं लागला असता कंजंक्शनसाठी. म्हणजे फॉर एक्झाम्पल जी दुसरी डायग्राम आहे याच्यामधली, त्याच्यामध्ये पहा, या ब्रँचमध्ये दोघं जण आहेत, ते सिरीजमध्ये आहेत. या ब्रँचमध्ये दोघं जण आहेत, ते सिरीजमध्ये आहेत. डायग्राम पाहिली की आपण क्विकली सिम्बॉलिक फॉर्म पण लिहू शकतो. कशा प्रकारे बघा, याच्यात मुख्य स्विचेस दोनच आहेत, S1 आणि S2, कारण हे काम तुम्हाला पूर्ण करायचं आहे. आता मुख्य स्विचेस दोनच आहेत, S1 आणि S2. S1 म्हणजे P झाला, S2 म्हणजे Q झाला. S1 जर P असेल तर S1 डॅश काय होणार? नाही, लॉजिक मध्ये कुठं P डॅश असतो? लॉजिक मध्ये काय असतो? निगेशन P. म्हणजे हे झालं स्विच P, हे होईल निगेशन P. याला आपण रिप्रेझेंट करत असताना P आणि निगेशन P असं डिनोट करणार. S2 म्हणजे Q आणि S2 डॅश म्हणजे बरोबर आहे. आता हे दोघं जण सिरीजमध्ये आहेत, हे दोघं जण सिरीजमध्ये आहेत, म्हणजे निगेशन P कंजंक्शन Q. बरोबर. आणि हे दोघं जण सिरीजमध्ये आहेत, म्हणजे P कंजंक्शन निगेशन Q. हा ब्रॅकेट म्हणजे ही ब्रँच झाली सिरीजमध्ये, हा ब्रॅकेट म्हणजे दुसरी ब्रँच झाली. आणि या दोन्ही ब्रँचेस एकमेकांच्या कशा आहेत? पॅरलल मध्ये. म्हणजे मध्ये काय येणार दोन ब्रॅकेटच्या? हा झाला याचा सिम्बॉलिक फॉर्म तयार. आता लिहिताना आपल्याला काय लिहावं लागेल? फक्त लेट P denotes the switch S1, Q denote switch S2. Therefore, negation P switch S1 dash, negation Q switch S2 dash, असे चार होतील तिथे. आणि मग therefore symbolic form of given switching circuit is like this. ओके. या प्रकारे आपण दिलेल्या स्विचिंग सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म हा इझिली आणि क्विकली तयार करू शकतो. आता ऑब्जेक्टिव्हमध्ये हे एवढं सगळं लिहायची गरज नाही, हे सगळं काम डोक्यात करायचं किंवा तिथेच रफमध्ये आपण लिहू शकतो. त्यानंतर आता या क्वेश्चनचा सेकंड पार्ट जो आहे तो म्हणजे त्याचा इनपुट आउटपुट टेबल. इनपुट आउटपुट टेबल म्हणजे थोडक्यात आपला ट्रूथ टेबलच आहे, फक्त T आणि F ऐवजी 1 आणि 0 घ्यायचेत. T आणि F ऐवजी काय घ्यायचे? 1 आणि 0. यात आपण इनपुट आउटपुट टेबल तयार करताना ट्रूथ टेबल सारखंच याचा टेबल तयार करायचा आहे. यात मुख्य स्टेटमेंट किती आहेत? 3, P, Q आणि R. म्हणजे पहिला कॉलम झाला P, दुसरा कॉलम Q, तिसरा कॉलम R. हे 3 कॉलम झाले मुख्य कॉलम P, Q, R. ओके. यात कुणाचं निगेशन आहे का?
पी डिजंक्शन क्यू कंजंक्शन आर याचा आपल्याला इनपुट आउटपुट टेबल तयार करायचा आहे। याच्यामध्ये कोणाचं सेपरेट निगेशन आहे का? नाही, त्यामुळे त्याचा कॉलम घ्यायची गरज नाही। आता आपल्याला हा पूर्ण पॅटर्न तयार करायचा आहे, त्यासाठी आधी आपल्याला ब्रॅकेट सोडवावं लागेल। म्हणजे आपल्याला आधी क्यू कंजंक्शन आर घ्यावं लागेल आणि मग त्याचं डिसजंक्शन पी सोबत, कारण पी आपल्याकडे ऑलरेडी तयार आहे, पी ऑलरेडी आपल्याकडे आहे। ओके, त्यानंतर हा पहिला रो आपला तयार झाला। आता यामध्ये दोन स्विचेस असतील तर 4 कॉम्बिनेशन येतात, मग 3 स्विचेस असतील तर किती कॉम्बिनेशन येणार? 8 कॉम्बिनेशन। जसं लॉजिकमध्ये 8 कॉम्बिनेशन येतात 3 स्टेटमेंटसाठी, तसं इथे पण 8 येणार। मग ते 8 आपण कसे लिहितो? पहिल्यांदा पहिला कॉलम 4 टाइम्स टी 4 टाइम्स एफ, तसं इथं 4 टाइम्स 1 4 टाइम्स 0, 4 टाइम्स 1 4 टाइम्स 0। त्यानंतर क्यू साठी 2 टाइम्स 1 2 टाइम्स 0, 2 टाइम्स 1 2 टाइम्स 0, बरोबर? 2 टाइम्स 1 2 टाइम्स 0, 2 टाइम्स 1 2 टाइम्स 0। आणि आर साठी 1 0 1 0 1 0 1 0। हे झाले मुख्य कॉम्बिनेशन। ओके, आता यामध्ये आपल्याला पुढचे कॉलम्स तयार करायचे। जसं आपण लॉजिकचे मुख्य ट्रूथ टेबल लक्षात ठेवतो, कंजंक्शनमध्ये आपल्याला माहिती आहे दोन्ही टी असतील तर टी, अदरवाईज एफ। डिजंक्शनमध्ये दोन्ही एफ असतील तर एफ, अदरवाईज टी, बरोबर आहे? तसं यामध्ये कंजंक्शनमध्ये काय होतं? दोन्ही 1 असतील तर 1, अदरवाईज 0। कंजंक्शनमध्ये दोन्ही 1 असतील तर 1, अदरवाईज 0। आणि डिजंक्शनमध्ये दोन्ही 0 असतील तर 0, अदरवाईज 1। याला एक सिंपल ट्रिक आहे। या प्रकारे लक्षात ठेवण्यापेक्षा पुन्हा एकदा आपण ॲनालॉजीचाच यामध्ये वापर किंवा विचार करू शकतो। जसं आपण म्हटलं की लॉजिकमधला टी इकडे 1 ला इक्विव्हॅलंट असतो किंवा ॲनालॉगस असतो, लॉजिकमधला एफ स्विचिंग सर्किटमध्ये 0 ला ॲनालॉगस असतो। कंजंक्शन हा सेरीज कॉम्बिनेशनला आणि डिजंक्शन हा पॅरलल कॉम्बिनेशनला ॲनालॉगस असतो। अल्जेब्रिकली ह्या बायनरी अल्जेब्रामध्ये, बुलियन अल्जेब्रामध्ये कंजंक्शन इज इक्विव्हॅलंट विथ मल्टिप्लिकेशन अँड डिजंक्शन इज इक्विव्हॅलंट विथ ॲडिशन। म्हणजे यांचे टेबल पण पाठ करण्याची गरज नाही, तसे ते काय लक्षात ठेवायला अवघड नाहीच आहेत, लॉजिकवरून पटकन लक्षात येतात। पण हे पण आपल्याला डिजिटल स्विचिंग सर्किटसाठी युजफुल ठरतं। कंजंक्शन इज इक्विव्हॅलंट विथ मल्टिप्लिकेशन अँड डिजंक्शन इज इक्विव्हॅलंट विथ ॲडिशन। म्हणजे आता काय करायचं? क्यू आणि आर यांचं आपण ज्यावेळी कंजंक्शन घेतोय
त्यावेळी फक्त ह्या कॉलमच्या आणि ह्या कॉलमच्या एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं. बरं, आता मल्टिप्लिकेशन करायला इथं काही खूप मोठमोठ्या संख्या नाही आहेत, दोघंच जण आहेत, 1 आणि 0. बरोबर आहे. म्हणजे 1 इंटू 1 काय? 1. 1 इंटू 0 1 इंटू 1 1. 1 इंटू 0 0. 0 इंटू 1 0. 0 इंटू 0 पुन्हा 1 इंटू 1 1 इंटू 0 0 इंटू 1 and 0 into 0 0. बघा, जिथे दोन्ही 1 आले तिथेच फक्त 1 आला, अदरवाईज 0. झाला का कंजंक्शनचा रूल सॅटिस्फाय? म्हणजे कंजंक्शन इज इक्विव्हॅलंट विथ मल्टिप्लिकेशन. ओके. नाउ disjunction is equivalent with addition. disjunction is equivalent with addition. पण याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट की यात 1 + 1 1च असतो, तो 2 होत नाही. 1 + 1 काय असतो? 1च असतो. कारण बायनरी नंबर सिस्टममध्ये संख्याच मुळात 2 आहेत, 0 आणि 1. हे 2 डिजिट सोडून त्यात तिसरी संख्याच नाही आहे. त्यामुळं 1 + 1 = 1 ह्या सिस्टममध्ये, हे लक्षात ठेवावं लागतं. आता आपल्याला हा कॉलम तयार करायचा आहे, P डिजंक्शन Q कंजंक्शन R. म्हणजे या कॉलमचं आणि या कॉलमचं डिजंक्शन घ्यायचं आहे. या दोन कॉलमचं डिजंक्शन म्हणजेच ॲडिशन. डिजंक्शन म्हणजेच ॲडिशन. मग 1 + 1 1. 1 + 0 1. 1 + 0 1 + 0. त्यानंतर 0 + 1 0 + 0 0 + 0 आणि परत लास्ट 0 + 0. Likewise, this is the input-output table for the given switching circuit. दिलेल्या स्विचिंग सर्किटचा हा इनपुट आउटपुट टेबल आहे. यामध्ये इथपर्यंतचा पार्ट तर लॉजिक सारखा आहे आणि तो टी आणि एफ ऐवजी फक्त 1 आणि 0 येत आहेत. क्लिअर? यात ॲडिशनली फक्त आपल्याला हा टेबल एक्सटेंड करून या वरच्या भागामध्ये PQR याला वेगळं करायचं आणि जो लास्ट कॉलम असतो, आता लास्ट कॉलम इथे जवळच आलाय, पण हा लास्ट कॉलम हा, यामध्ये जे मुख्य कॉम्बिनेशन असतात स्विचेसचे ते मुख्य कॉम्बिनेशन PQR म्हणजेच असतं इनपुट आणि जो फायनल स्टेटमेंट पॅटर्न आहे त्याचा कॉलम म्हणजे असतं आउटपुट. ओके. याचा अर्थ असा होतो की समजा आता इथं आउटपुटमध्ये 5 वेळा 1 आलाय, 3 वेळा 0 आलाय. याचा अर्थ काय
की या पहिल्या 5 कॉम्बिनेशन्सपैकी कोणतंही कॉम्बिनेशन असेल तर आउटपुट ऑन येणार, म्हणजे लॅम्प ऑन होणार. या 5 पैकी कोणतंही कॉम्बिनेशन त्या स्विचिंग सर्किटमध्ये आपण ठेवलं तरी आउटपुट मात्र ऑन, म्हणजे लॅम्प ऑन राहणार. पण या 3 पैकी कोणतंही कॉम्बिनेशन आपण घेतलं तर मात्र लॅम्प ऑफ राहणार. आता काही वेळा असंही घडेल सगळे 1 येतील, जसं आपल्या टोटॉलॉजीमध्ये असतं. सगळे 1 आले तर याचा अर्थ आउटपुट इज ऑलवेज ऑन फॉर एनी कॉम्बिनेशन ऑफ स्विचेस. स्विचेसचं कॉम्बिनेशन ऑन ऑफचं कोणतंही घेतलं, इनपुट कोणतंही घेतलं तरी आउटपुट ऑलवेज ऑन येतं. ही थेरी महत्त्वाची असते ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनमध्ये. काही वेळा काय करतात, आपल्याला थेरॉटिकली या प्रकारे त्याच्यावरती विचारतात, आउटपुट इज ऑलवेज ऑन फॉर एनी कॉम्बिनेशन ऑफ स्विचेस. त्याचा अर्थ लक्षात यायला पाहिजे आपल्याला. सगळे 1 आले म्हणजे आउटपुट इज ऑलवेज ऑन. त्या डायग्राममधलं स्विचेसचं कॉम्बिनेशन जे आहे त्याच्या ऑन ऑफ पोझिशन्सच्या कोणत्याही कॉम्बिनेशनसाठी आउटपुट नेहमीच ऑन राहतं. जर सगळे 1 आले तर, आणि सगळे 0 आले तर अर्थ काय, आउटपुट इज ऑलवेज ऑफ. ओके. लाईकवाईज स्विचिंग सर्किट्स याचा आपण स्टेटमेंट तयार केलं, सिम्बॉलिक फॉर्म तयार केला आणि त्या सिम्बॉलिक फॉर्मचं इनपुट आउटपुट टेबल तयार केला. फर्स्ट ऑफ ऑल टेक डाऊन दिस सिम्बॉलिक फॉर्म. आधी हा पार्ट लिहून घ्या, नंतर इनपुट आउटपुट टेबल. नेक्स्ट कंप्लीट दिस इनपुट आउटपुट टेबल. नाव कंप्लीट दिस सेकंड एक्झाम्पल. त्याचं सिम्बॉलिक फॉर्म तर आपण तयार केला आहे, तो फक्त तुम्हाला व्यवस्थित लिहून कंप्लीट करायचा आहे आणि त्याचा इनपुट आउटपुट टेबल पण तयार करायचा आहे. याचा इनपुट आउटपुट टेबलचा लास्ट कॉलम 0 1 1 0 0 1 1 0 येतोय काय प्रकारे. येस. झिरो 1 1 0. आलाय. Yes, sir. नेक्स्ट नंबर 3. यामध्ये मुख्य स्विचेस किती आहेत.
मुख्य स्विचेस 3 आहेत, बरोबर. म्हणजे आपण इनिशियली लिहिणार लेट P डिनोट the switch S1, Q denote the switch S2, R denote the switch S3. हे 3 मुख्य झाले. S1 डॅश आहे का त्याच्यामध्ये? S1 डॅश नाही. S1 डॅश नाही आहे. S2 डॅशच 2 ठिकाणी आलाय, पण S1 डॅश नाही आहे. मग S2 डॅश म्हणजे निगेशन Q डिनोट द स्विच S2 डॅश, आणि S3 डॅश आहे त्यामध्ये, म्हणजे निगेशन R डिनोट द स्विच S3 डॅश. असं सगळ्या स्विचेसबद्दल लिहायचं. अँड देअरफॉर symbolic form of given switching circuit is. आता आपल्याला याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे. या सिम्बॉलिक फॉर्म मध्ये बी केअरफुल. सुरुवात इथनं करायची, पॉवर सप्लाय पासून. इथून स्टार्ट झालो आपण, इथे आलो. इथे आता 2 ब्रँचेस आहेत, इकडे आणि इकडे. याचा अर्थ या पूर्ण ब्रँचमध्ये जे काही आहे ते एका ब्रॅकेटमध्ये येणार आहे. मग आधी एकाच ब्रँचचा विचार करायचा आहे आपल्याला, एवढ्याच. या ब्रँचचा जर विचार केला तर इथं काय S1 त्याच्या पुढं जोडला आहे, म्हणजे त्याच्या सिरीजमध्ये. S1 म्हणजे आपण लिहिणार P, बरोबर आहे. S1 म्हणजे P, त्याला पुढं जोडलं आहे, म्हणजे त्याच्या सिरीजमध्ये आहे. त्याच्या सिरीजमध्ये हे कॉम्बिनेशन आहे, आणि हे कॉम्बिनेशन काय? पॅरलल कॉम्बिनेशन. सिरीजमध्ये आहे म्हणजे कंजंक्शन. ब्रॅकेट टाकावं लागेल कारण इथे 2 जण आहेत. या दोघांचं पॅरलल कॉम्बिनेशन आहे, S2 डॅश आणि S3. मग S2 डॅश म्हणजे काय? निगेशन Q. त्याला पॅरललमध्ये आहे म्हणजे डिजंक्शन. कोण? S3. S3 म्हणजे P कंजंक्शन हा S2 डॅश. सर स्क्रीन नाही दिसत सर. S1 म्हणजे P त्याच्या सिरीजमध्ये, म्हणून कंजंक्शन. या दोघांचं पॅरलल कॉम्बिनेशन आहे. S2 डॅश म्हणजे निगेशन Q आणि डिजंक्शन S3 म्हणजेच R. आधी आपण फक्त एवढी एक ब्रँच विचारात घेतली. त्या एका ब्रँचमध्ये, या एका ब्रँचमध्ये
S1 म्हणजे P, सेरीज म्हणजे कंजंक्शन, या दोघांचं पॅरलल कॉम्बिनेशन S2 डॅश S3, पॅरलल कॉम्बिनेशन म्हणजे डिजंक्शन. हे या एका ब्रँचचं काम झालं. ही पूर्ण ब्रँच म्हणजे हा एक ब्रॅकेट याला टाकून दिला. ओके, तर या ब्रँचला ही दुसरी ब्रँच पॅरलल आहे, म्हणजे परत इथं मध्ये डिजंक्शन येणार. या ब्रँचला हो आहेत ना, असू द्या, हो आहे, असू द्या, दोन्ही S2 डॅशेस आहेत. ही दुसरी ब्रँच जी आहे ती दुसरी ब्रँच या ब्रँचला पॅरलल आहे. पहिल्या ब्रँचचा हा पहिला ब्रॅकेट झाला, आता दुसऱ्या ब्रँचचा दुसरा ब्रॅकेट, हे दोन ब्रॅकेट पॅरलल म्हणजे डिजंक्शन. आता या ब्रँचचा विचार करायचा. याच्यामध्ये काय, एक S2 डॅश आहे आणि दुसरा S3 डॅश आहे. मग S2 डॅश म्हणजे निगेशन Q आणि S3 डॅश म्हणजे निगेशन R. पण हे दोघं जण सेरीजमध्ये आहेत, म्हणजेच दुसऱ्या ब्रँचचा ब्रॅकेट येईल निगेशन Q कंजंक्शन निगेशन R. This is the symbolic form of given switching circuit. दिलेल्या स्विचिंग सर्किटचा हा सिम्बॉलिक फॉर्म होईल. या ब्रँचचा एक ब्रॅकेट, या ब्रँचचा एक ब्रॅकेट, दोन्हीच्या मध्ये डिजंक्शन. ही पहिली ब्रँच, ही दुसरी ब्रँच. ओके, याचा इनपुट आउटपुट टेबल तयार करायचा आहे. करता येईल तयार? Complete this first. अच्छा आलंय सर. P conjunction negation Q disjunction R, disjunction negation Q कंजंक्शन निगेशन R, या प्रकारे आपला सिम्बॉलिक फॉर्म आहे. इनपुट आउटपुट टेबल तयार करण्यासाठी मुख्य स्टेटमेंट 3 आहेत. P Q R. सेपरेट निगेशन्स. पीचं निगेशन तर नाहीच आहे, क्यूचं मात्र निगेशन आहे, आरचं पण निगेशन आहे. निगेशन क्यूचा एक कॉलम लागणार आहे, निगेशन आरचा एक कॉलम लागणार आहे. निगेशन क्यू निगेशन आर. त्यानंतर आता हा पूर्ण पॅटर्न तयार करायचा आहे. आता मिस्टेक होण्याचा याच्यामध्ये एकच चान्स आहे की हा पॅटर्नच तयार होत नाही, करता येत नाही, म्हणजे ती प्रॉब्लेम आपला लॉजिकपासूनच चालत आलेला आहे. आणि जर हा कॉलम म्हणजे हा पहिला रो पूर्ण व्यवस्थित तयार होतोय, तर याचा अर्थ आपल्याला 1 आणि 0 या दोन संख्यांची बेरीज आणि गुणाकार येत नाहीये. आता हा पूर्ण पॅटर्न तयार करायचा आहे. आधी हा पहिला ब्रॅकेट मिळवावा लागेल. हा पहिला ब्रॅकेट तयार करण्यासाठी आधी हा मधला छोटा ब्रॅकेट तयार करावा लागेल. हा छोटा ब्रॅकेट म्हणजे निगेशन क्यू आणि आर यांचं डिसजंक्शन, म्हणजे पुढचा कॉलम येईल निगेशन क्यू डिसजंक्शन आर. हा ब्रॅकेट तयार झाला
त्याचं कंजंक्शन पी सोबत, म्हणजे पी कंजंक्शन निगेशन क्यू डिजंक्शन आर. हा ब्रॅकेट पूर्ण झाला. आता हा ब्रॅकेट पूर्ण करायचा आहे. निगेशन क्यू कंजंक्शन निगेशन आर. हे दोन्ही ब्रॅकेट तयार झाले पूर्ण. त्या दोन्ही ब्रॅकेटचं आता घ्यायचं आहे डिसजंक्शन. म्हणजे शेवटच्या कॉलममध्ये तयार होईल पी कंजंक्शन, किंवा आपण त्याला कॉलम नंबर 1, कॉलम नंबर 2 आणि ह्या 1 आणि 2चं घ्यायचं आहे डिसजंक्शन. मग आता पहिले मुख्य 3 1 1 1 1 0 0 0 0 1 1 0 0 1 1 0 0 1 0 1 0 1 0 1 0. हे 3 कॉलम तर बदलणार नाही आहेत, यात काही चेंज नाही आहे. आता निगेशन, जसं टीचं निगेशन एफ, एफचं निगेशन टी, तसं 1चा कॉम्प्लिमेंट 0 आणि 0चा कॉम्प्लिमेंट स्क्रीन स्टॉप झाली. निगेशन 1चं कॉम्प्लिमेंट 0 आणि 0चा कॉम्प्लिमेंट 1. टीचं निगेशन एफ, एफचं निगेशन टी, तसंच 1चा कॉम्प्लिमेंट 0, 0चा कॉम्प्लिमेंट 1. आता निगेशन क्यू म्हणजे ह्या कॉलमचं निगेशन घ्यायचं आहे. यातल्या प्रत्येक 1चा होणार 0 आणि 0चा होणार 1. 1 1 0 0, त्याचं निगेशन होईल 0 0 1 1 0 0 1 1. निगेशन आर म्हणजे आरचा जो कॉलम आहे त्याचं निगेशन. इथे 1 0 1 0 1 0 अल्टरनेट. 1चं निगेशन 0, 0चा 1, 0 1 0 1 0 1. त्यानंतर निगेशन क्यू डिजंक्शन आर. हा निगेशन क्यू आणि त्याच्या शेजारीच आर. दोघांचं डिसजंक्शन घ्यायचं आहे. डिसजंक्शन घ्यायचं आहे म्हणजेच ॲडिशन घ्यायचं आहे ह्या 2 कॉलममध्ये. 0 + 1, 0 + 0, 1 + 1, 1 + 0, 0 + 1, 0 + 0, 1 + 1 आणि 1 + 0. निगेशन क्यू डिसजंक्शन आर. एकाही ठिकाणी 1चा 0 झाला की संपलं, मिस्टेक होणारच. त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन महत्त्वाचं पाहिजे. आता या कॉलमचं कंजंक्शन घ्यायचं आहे पी सोबत.
P conjunction negation Q disjunction R. कंजंक्शन म्हणजे मल्टिप्लिकेशन. कंजंक्शन म्हणजे मल्टिप्लिकेशन. 1 into 1 1, 1 into 0 0, 0 मल्टिप्लाय केल्यावर 0च येणार कुठेही. 1 into 1 अगेन 1, पुन्हा 1 into 1 1, आणि आता हे पुढं चारही 0 आहेत, त्यामुळे 0ने मल्टिप्लाय केल्यानंतर हे चारही एलिमेंट 0च येतील. त्यानंतर निगेशन Q कंजंक्शन निगेशन R. हे निगेशन Q आणि हे निगेशन R. ह्या दोन कॉलमचं घ्यायचं आहे कंजंक्शन, आणि कंजंक्शन म्हणजेच मल्टिप्लिकेशन परत ह्या दोन कॉलममध्ये. 0 into 0 0, 0 into 1 परत 0, 1 into 0 परत 0, 1 into 1 1, 0 into 0 0, 0 into 1 0, 1 into 0 and 1 into 1 1. आणि ह्या कॉलम नंबर 1 आणि कॉलम नंबर 2 चं घ्यायचंय डिसजंक्शन. डिसजंक्शन म्हणजेच ॲडिशन. 1 plus 0 1, 0 plus 0 0, 1 plus 0 1, 1 plus 1 1, 0 plus 0 0 plus 0 0 plus 0, हे तिन्ही 0 येतील, आणि शेवटी 0 plus 1 म्हणजे 1 येणार. This is the final output 1 0 1 1 0 0 0 1 input output table. Take down this.